का? शिक्षणाधिकारी यांचे उडवाउडवीचे उत्तर येत आहे। शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली, आता तुम्ही 6 तारखेला आले होते, ह्याच्यावर आपण कारवाई काय करणार आहे? शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की ते आमचं काम नाहीये, आम्ही बोर्डाकडे डॉक्युमेंट पाठवणार आहे। त्यानंतर डॉक्टरने लिहून दिलेलं आहे त्यांचं लेखी, त्याच्यावर आम्ही चौकशीची टीम नेमणार आहे। त्यासाठी आम्हाला ते मान्य नाहीये, त्यासाठी आम्ही बोर्डामध्ये सोमवारी जाणार आहे, त्यांना लेखी देणार आहे। जोपर्यंत ह्यांचं जर 27 तारखेपर्यंत जर आम्हाला यांनी जर जे संबंधित अधिकारी असतील, डॉक्टर असतील, विद्यार्थी असतील, प्राचार्य असतील, संस्थापक अध्यक्ष असतील, यांनी जर यांच्यावर जर योग्य चौकशी करून गुन्हा दाखल नाही केला तर 27 तारखेला माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणार आहे। आम्ही एवढं करूनही आम्ही गप्प बसणार नाही। ह्याच्या पुढे आम्ही मंत्रालयावर जाऊनही आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहे। आम्हाला न्याय नाही मिळाला, आम्ही शेवट न्याय घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। धन्यवाद। आपण पाहू शकतो दौंड तालुक्यामधील एक धक्कादायक घटना उघडीस आलेला आहे, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या देशाची पुढची पिढी एकदम स्ट्रॉंग व्हायला पाहिजे किंवा मजबूत व्हायला पाहिजे, आणि असाच जर प्रकार वारंवार घडत असेल तर याला जबाबदार कोण? आज तुषार डोबे आणि चेतन मार्कड यांच्या चौकशीसाठी आम्ही वरवणी विद्यालयात आलो होतो। त्याच्यामध्ये मुख्याध्यापक, संबंधित क्लर्क यांचा लेखी घेतलेला आहे। त्या निवेदनानुसार डॉक्टरची भेट घेतलेली आहे, त्यांचाही लेखी घेतलेला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यांचाही लेखी घेतलेला आहे। त्यानुसार सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानंतर योग्य ती कारवाई पुढे केली।